आमच्या विरोधकांमध्ये तीन तिघाडा काम बिघाडा आहे हे तर स्पष्ट आहे। आम्ही काँग्रेस पार्टी म्हणूनच ही निवडणूक आम्ही लढतो आहे। ज्यांनी शेतकऱ्यांशी धोबा केलेला आहे सातत्याने, शेतकऱ्यांचे जे सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून शेअर्स जिल्हा बँकेमध्ये येतात आणि ते कोट्यवधी रुपयाचे ते सुद्धा काढून त्याचा भ्रष्टाचार करायचा प्रयत्न या सध्याच्या असलेल्या कॉर्पोरेट बँकेच्या संचालक मंडळाने विशेष करून अध्यक्ष राजू यांनी केलेला होता। त्याला या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी त्याचं हे षडयंत्र शेतकऱ्यांचे पैसे लुटण्याचं त्याला हाणून काढलं, लोकांनी मोर्चे काढले, शेतकऱ्यांनी मोर्चे काढले आणि त्या माध्यमातून त्यातून त्यांनी त्याच्यावर थांबवलेलं आहे। त्याची नियत शेतकऱ्यांच्या घामाचा पैसा लुटण्यामध्ये आहे हे त्याच्यातून स्पष्ट होते। राज्यातले कृषी मंत्री सांगतात की कृषी मंत्रालय म्हणजे कोसाळगावची पाटीलकी, म्हणजे शेतकऱ्यांबद्दलची काय आस्था या सरकारमध्ये आहे। शेतकरी हा यांचा दुश्मन आहे आणि शेतकऱ्यांवर सातत्यानं अत्याचार करणारी भाजप आणि राष्ट्रवादी आणि त्यांच्या असलेली शिवसेना या सगळ्यांचं चित्र आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते आहे। त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आणि सामान्य विविध संस्थेतल्या प्रतिनिधींनी काँग्रेसच्या सगळ्या उमेदवारांना निवडून देण्याचा मानस केलेला आहे। भ्रष्टाचाराने कमवलेल्या पैशाच्या भरोश्यावर सध्या बसलेले सत्तेतले लोक आम्ही निवडून येऊ अशा पद्धतीचा दावा करतात, पण त्यांना यश येणार नाही। बहुमतानं जिल्हा मध्यवर्ती बँक गोंदियावर काँग्रेसचा झेंडा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। भाजप आमदार परिणय फुके यांनी राजेंद्र जैन यांचे अध्यक्ष होतील अशी घोषणा देखील केलेली आहे। काय वाटते आपल्याला, निवडणुकापूर्वी असं विधान करणे योग्य आहे? चांगलं आहे, ते आमच्या फायद्याचं आहे। हो, शेतकऱ्यांचा अजूनही बोनस मिळालेला नाहीये। मी तुम्हाला सांगितलं की जे सत्तेत आता आहेत राज्यात आणि केंद्रात, त्यांची शेतकऱ्यांच्या बद्दलची मानसिकता एकदम स्पष्ट आहे की ती विरोधी मानसिकता आहे। शेतकऱ्यांचं खरीप हंगामामध्ये घेतलेल्या धानाचे पैसे ते सुद्धा जवळपास गोंदिया जिल्ह्यातले 15 कोटी रुपये अजूनपर्यंत दिलेले नाही। उन्हाळीचा धान घेतलेला त्याचे पैसे केव्हा मिळतील याची गॅरंटी नाही। जे शेतकऱ्यांच्या घामाचा पैसा, त्यांनी मेहनत केलेलं धान जे सरकारने घेतले त्याचे पैसे सुद्धा देऊ शकत नाही। तर इथले जे स्वयंभू स्वतःलाच मीच विकास केला गोंदियाचा, तर गोंदियाचा विकास काय झाला मला माहिती नाही। साधं मेडिकल कॉलेज बांधायला त्यांना इतके वर्ष लागले आणि तेही आणू शकले नव्हते, मीच आणलं होतं ते मेडिकल कॉलेज। आणि त्याच्यामुळे असे जे स्वयंभू विकास पुरुष आहेत ते सांगतात की आम्ही आता लवकरच बोनस शेतकऱ्यांचा देऊ। आणि हिवाळ्याच्या अधिवेशनामध्ये तुम्ही जाहीर केला, आता आपण पावसाळी अधिवेशनात येतोय, तुमच्यामध्ये धमक नव्हती तर जाहीर कशाला केलं? आमचं सरकार होतं तर आम्ही जे कबूल केलं तातडीनं पैसे दिले, शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, ते पहिल्याच कॅबिनेटमध्ये। पण तुमच्या सरकारने घोषणा करून सुद्धा शेतकऱ्याचं कर्ज माफ करत नाही, बोनस जाहीर करत नाही। आणि इथं आलेले स्वयंभू नेते स्वतः जाहीर करतात की आम्ही देतोच आहे बोनस। शेतकऱ्यांच्या किती आत्महत्या हे करून घेतील? देऊ शकत नाही, त्याचा खरं खरं ते त्यांनी सांगावं, पण आश्वासनावर ठेवून शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या चाललेल्या आहेत त्या आत्महत्येचे पाप सगळं या राज्यातल्या सत्ताधीशांवर जाते हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे।